त्याच दरम्यान आपण पाहतोय तुषार पवार. तुषार पवार आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर दारवे साहेब आपल्याला बोलवत आहेत. आपण या स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय देवेंद्र मालुसरे मैदानाच्या आतमध्ये आणि नॉन स्ट्राईक एंडला संदीप. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप हेरम आणि देवेंद्र मालुसरे. त्यांना समाजसेवक आहेत, डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे, स्पर्धेचे शिल्पकार ते देखील आहेत. परंतु आता मात्र आपण पाहतोय शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय देवेंद्रजी मालुसरे साहेब आणि आज मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतात. येस बॉल तयार. इसरा बघा टायमर ऑन आहे. 1:11 अवधी झालेला आहे आणि ठीक 20 मिनिटाचा टायमर ऑन आहे, नोंद घ्या. बघा अन्यथा पॅनलीच्या सामोरे जावं लागेल. बघा पहिला बॉल पडतो आणि 1:11 अवधी झालेला आहे. टायमर ऑन 20 मिनिटाचा अवधी आहे. स्ट्राईक बॅटर देवेंद्र मालुसरे मैदानाच्या आतमध्ये. हा डिटर बॅटर बॉलिंग ट्रॅकवरती अजय. पहिला बॉल यावेळेस यॉर्कलेचा बॉल होता, खोलवर टपाचा बॉल पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. आज मात्र खऱ्या अर्थानं सत्संग शिरगाव बी संघाच्या वतीने आज डाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आज पूर्णपणे या जंगलातील वाघ मैदानाच्या आतमध्ये सत्संग शिरगाव बी या संघाच्या वतीनं. बॉल तयार होतो. नेक्स्ट बॉल राईट अबोर द विकेट अजय. फुलटॉस बॉल होता. क्या बात आहे. नजाकत बराचसा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर्सच्या डोक्यावरून फटका सजवलाय. एक धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेस आपण जर पाहिलं तर यावेळेस प्रयत्न होता, परंतु धाडस नव्हतं. एका धावेवरती संयम मानावा लागेल. टीमचा आपण पाहतो यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतो बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. संदीप एरमला आपण पाहतोय. जुने जाणते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. टाइमर ऑन याची देखील नोंद घ्या. सत्संग क्रीडा मंडळ माझं शिरगाव जी स्पर्धा आपण तुम्ही पाहतोय. हाफ टॅकर बॉल होता. पॉईंट रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपल्या होम ग्राउंडवरती खेळत असताना संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना ठाण्यापैकी जिंकले टीम कारण संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलाय होम ग्राउंडवरती बॅटिंगसाठी टीम सत्संग शिरगाव बी संघाला. पुढे एकदा बॉल मालुसरे स्ट्राईक इनला बॅटर, नॉन स्ट्राईक इनला संदीप. ही जोडी राईट अमोर द विकेट. बॉल यार क्या बात आहे. ओव्हर द कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना बॉलला पाठवलाय सीमा पार. देवेंद्र मालुसरेच्या बॅटमधून आलेला हा चौकार. बोर्ड षटक क्रमांक पहिला. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले. सही षटक आपल्याला सुरू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. कॅश प्राईजची संधी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सत्संग शिरगाव बी संघासाठी संधी आहे. सलगचे 3 चौकार किंवा सलगचे 3 जर षटकार आले तर सन्मान्य आपण पाहतोय समाजसेवक डॅशिंग व्यक्तिमत्व बाळदादा राऊत साहेब यांच्या शुभाचे तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. क्या बात आहे. संधी आहे यावेळेस बॅटरसाठी. सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकार जर आले रोख रक्कम 10,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. परत यार यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि देवेंद्र मालुसरे या फलंदाजाला परतावं लागेल. वाघाची शिकार केली आहे. मोठा मासा गाला लागत असताना धक्का क्रमांक पहिला सत्संग शिरगाव बी या संघाला. फलंदाज बाद. ऋषिकेशला आपण पाहतोय.
ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालं आणि 6 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 6 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 महेश आलेत. संधी आहे बॅटिंग करत असताना टीम सत्संग शिरगाव बी संघाला. सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 10,000 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य बहादर राऊत साहेबांच्या वतीने असेल. कॅश प्राइज ऑन ATM ऑन झालाय. राईट टाइम राऊंड विकेट. पहिला बॉल यावेळेस आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नो मास स्टँडिंगला चेंडू अदळला. एक धाव मिळेल एका धावेच्या संयमानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चुकीचं थ्रो पाहायला मिळतो आणि बघता बघता चित्ताच्या वेगाने आणि हरियाणाच्या सफळ लाईनी या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. षटक क्रमांक यावेळेस दुसरं प्रगतीपथावरती. ओव्हर नंबर 2. आज करातनी स्पर्धा आपण पाहतो. आजचा पहिला दिवस डे 1 सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. थेट लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक घर बसल्या देखील प्रेक्षक पाहू शकतात. चला स्पीडअप करा. बघा 7 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. विनंती असेल टीम कारण संघ टाइमर ऑन आहे. 20 मिनिटांचा अवधी आहे. षटक क्रमांक दुसरा. बॉलत या नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका फसलाय. क्या बात आहे. धक्का लागत असताना बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे. संदीपला परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा सत्संग शिरगाव बी संघाला. फलंदाज बाद. हॅलो चेक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हेमंत आलेत. हेमंत यादव मैदानाच्या आतमध्ये. संधी आहे 3 सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकार जर आले. यावेळेस ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आहेत आणि 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. कलेक्शन चांगलं पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. दुहेरी अंकामध्ये धावफलक आहे. डबल डिजिट. कारंद हा संघ खेळतोय. जय भोलेनाथ कारंद हा संघ इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय सत्संग शिरगाव बी हा संघ. बॉल तयार. राईट राऊंड विकेट. यावेळी चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. काय घडलंय मैदानावरती इथे मात्र अंपायर सिग्नल काय असेल. यस नो बॉल आणि नो प्लस 4. टोटल मिळतील 5 धावा आणि 5 धाव्याच्या मदतीनं फलक जम पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती. पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळतो. संधी आहे यावेळेस बॅटरकडे. चौकार आलाय. फ्री हिटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फिल्डर आहेत. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळतोय आणि एकच धाव मिळेल. फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे फलंदाज बाद नसेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा प्रगतीपथावरती आहे. ओव्हर नंबर 2. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. पुरुष एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल. यावेळेस ओव्हर द कव्हर्स क्या बाटे गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. बॅकफुट लावून पंच केले. फक्त स्लाइस केले. दिशा दाखवण्याचं काम. बॉलला पाठवलंय सीमा पार आलेला हा ऋषीच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार 4. प्रगतीपथावरती शेवटचा बॉल उर्वरित लास्ट बॉल. चला स्पीडअप करा. शेवटचा बॉल. राईट राऊंड विकेट. फुल टॉस बॉल होता. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला. मिड ऑफ द फिल्डर होते. एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल यावेळेस 21 या धावसंख्येवरती. 21 ऑन बोर्ड. शुभ संख्या. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. कुणालजी मात्रे धनराजी मात्रे यांची लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. मॅन फ्रॉम वडवली म्हणजे संपूर्ण टीम आज उपस्थित आहेत. गोविंद असेल, त्यानंतर रॉय, त्यानंतर दीपेजी मात्रे हे संपूर्ण आज तिन्ही ऑफिशियल टीम उपस्थित आहेत. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेली वाहिनी आपण पाहतोय. त्याच दरम्यान दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय. प्रशांत सूर्यराव लाल्या, त्याच दरम्यान
कुणाल भोईर, सनी भोईर तिथे आपण उपस्थित आहेत, त्याचा देखील विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले. धावफलक अजून पोहोचले 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय अजयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक तिसरं संघासाठी आणि वैयक्तिक दुसरं षटक आहे. चला या स्पीडअप करा, टायमर ऑन आहे, हे देखील विसरू नका. टीम कारण संघ बॉल तयार. अजय बॉलिंग ट्रॅकवरती. राईट अमोर द विकेट. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाले त्या अवंतरच्या मदतीने धावफलक अजून पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. एक सिंगल डबल धावेने आपण पाहतो. इथे मात्र स्कोर कार्ड थोडंसं चेंज होताना समीकरण बदला होतोय, परंतु जर एक चांगल्या बिग फायटिंग टोटलवरती पोहोचायचं असेल तर धावा इथे बनवणं फार गरजेचं आहे. बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरला. हेमंत आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही जिम्मेदारी आता या दोघांच्या खांद्यावरती आहे. क्या बात आहे. यॉर्कर लेनचा बॉल होता, ऑन साईडला टर्न केला. विषय ब्रिजमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आलेत, बॉल चांगला कलेक्ट केला आणि एकच जमळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जो पोहोचेल तब्बल 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती सुरू पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस तिसऱ्या प्रगतीपथावरती सुरुवात झाली आहे. ओव्हर नंबर 3. बघा 3 ओव्हर झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक असल्याची नोंद घ्या. बघा खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना विनंती असेल आपण ड्रिंक्स ट्रॉली रेडी ठेवायची आहे. 3 ओव्हरमध्ये ड्रिंक्स ब्रेक असेल. बॉल तयार. राईट अमोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र ही एक दमळल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक अजून पोहोचेल तब्बल 24 या धावसंख्येवरती. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक धावाने इथे मात्र धावफलक पुढे सरसावतोय. राईट अमोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे आणि बघता बघता ह्या 2 धावा जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 26. थोडासा लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल करते की काय ते देखील पाहणं गरजेचं आहे. तेजस तोस्कर आमच्या समोर जॉईन आहेत. आज खऱ्या अर्थानं इन ॲक्शनमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतील. आज सत्संग शिरगाव या संघातून खऱ्या अर्थानं 2 संघ या मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला आपण पाहतोय चेतन मोरे यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आज खऱ्या अर्थानं जुने जाणते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला सत्संग शिरगाव बी या संघाच्या वतीने उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. फिल्डर जज करतायत. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. ही कॅच ड्रॉप झाली का मॅच ड्रॉप झाली आहे ते देखील पाहणं फार गरजेचं असेल, कारण की एक महत्त्वपूर्ण विकेट होती आणि बॅटिंग करत असताना ऋषीच्याच बॅटमधून या धावा बनले गेलेत. कारण की बॅटिंग करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून जरूर केली गेली आहे. 5 बॉल त्यांनी फेस केले. 10 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आले. चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही बॅटर करतात. लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतो. अगदी 15 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. आडवा बॅटे खेळण्याचा प्रयत्न, बॅक फुटलम पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि स्ट्रेट इन टू दी बास्केट. डक्का लागत असताना टीम सत्संग शिरगाव बी संघाला ऋषी बॅक टू डकआउट. OUT फलंदाज बाद. अठ्ठावीस धावा फलकावरती 28 ऑन बोर्ड. बॉल तयार. राईट अमोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. क्या बात आहे. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. यावेळेस आपण पाहतो डॉट बॉल पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर उपस्थित आपण विशेष सन्मान आपण करणार आहोत. विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय सन्मान्य सौभाग्यवती अश्विनीताई आपण या. आपले शुभाचे सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे आपण पाहतोय नगरसेविका शीतलताई राऊत यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विनंती करेन सन्मान्य अश्विनीताई आपण या.
आपल्या शुभाचे सन्मान्य आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे नगरसेविका सन्मान्य शीतलताई राऊत यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. माईची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार मॅडम, आपण वेळ काढून आल्याबद्दल आपलं विशेष आभार. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य तुषार पवार यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. उद्योजक आहेत तुषार पवार यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जसं एक आपण पाहतोय गोड आठवण मोमेंटो फोटो सेशन जरूर केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण बरीचशी पाहुण्यांची मांदी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. मयूर केकेसी असं गोड आठवण आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केली जाते. धन्यवाद. तदनंतर सन्मान्य बाळासाहेब राऊत साहेब धन्यवाद. तदनंतर शीतलताई आपला देखील आभार, थँक्यू सो मच, आपण आलात व्यात वेळ काढून. आणि तदनंतर आपण पाहतो मंगीची पुरी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. धन्यवाद, आभार सर्व पाहुण्यांचं मांदींचं आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावर उपस्थित अजून एक व्यक्तिमत्व अर्थातच उद्योजक तुषारजी पवार यांचं देखील यथोचित मान सन्मान जरूर या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे आपण पाहतोय शिल्पकार आपण पाहतोय समीर शेठ डारवे यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान जरूर केला जातो. तुषार पवार यांचा उद्योजक आहेत, डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व. माझी प्रेमाची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर देण्यात येतोय. धन्यवाद, आभार, थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य वैभव शेठ यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. वैभव शेठ येवले यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सातत्याने भरपूर प्रतिसाद त्यांचा देखील असतो. मायची शाल आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव आणि सर्व पाहुण्यांची मांदी आपल्याला जरूर पाहायला मिळते. प्रत्येक पाहुण्यांचं इथे मात्र जरूर साहेबांच्या वतीनं काळजी घेण्यात येते. प्रत्येकाचे मान सन्मान इथे मात्र करण्यात होते स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आभार. वळूया पुनश्च एकदा मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच आपण पाहतो. एका बाजूला फाईट करत असताना जय भोलेनाथ कारंद हा संघ खेळतो, तर दुसऱ्या बाजूला आपल्या घरातील संघ होम ग्राउंडवरती खेळत असताना सत्संग शिरगाव बी संघ. क्या बात आहे, ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल स्टॉप झालाय, परंतु यावेळेस बॉल गाठलाय सीमा पार अबाव द रोप. आलेला हा चौकार 4. लाजवाब कामगिरी केली. ओव्हर द कव्हर्स फटका सुचवण्याचा प्रयत्न, फिल्डर आलेत, एक धाव कंप्लीट होतो, दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 36 या संख्येवरती. 36 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती. या स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतो यावेळेस हेमंत या नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर जर विचार केला तर चांगली यावेळी सुरुवात करायची होती, परंतु धावा कमी पाहायला मिळतात. आणि 36 या धावसंख्येवरती धावफलक. 36 ऑन बोर्ड. डान सीडरवर फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फुडून खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळेल. लॉंग ऑनचा फिल्डर आलेत, एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 37 या धावसंख्येवरती. 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती आपण पाहतोय यावेळेस जरूर कंप्लीट झालंय. सर टायमर ऑन आहे, याची देखील नोंद घ्या. स्पीड अप करा विनंती आहे. पुरेश एकदा बॉलअप या. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली आहे आणि यस धक्का लागत असताना हेमंतला परतावा लागेल. धक्का क्रमांक यावेळी 4 लागत असताना टीम सत्संग शिरगाव बी या संघाला फलंदाज बाद.
या दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या संघाचे संघ नायक आणि संघ मालक मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. एक टाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये या जंगलातील वाघ चेतन मोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 6 जर आले षटकचे सातत्याने. तुषार पवार यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. कॅश प्राइजची संधी आहे. चेतन मोरे मैदानाच्या आतमध्ये जुना जाणता लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. क्या बात आहे. अगदी गोपनी सारखी बाट फिरवली होती आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचा बदल पाहायला मिळतोय. आल्या पावली मोठा मासा घालायला लागत असताना वाघाची शिकार मैदानाच्या बाहेर होत असताना मैदानामध्ये नसून तर या जंगलाच्या बाहेर येत असताना हा वाघ जर हा मैदानात वाघ राहिला असताना तर धावा भरपूर पाहायला मिळाले असते. परंतु चेतन मोरेला आता मात्र परतावा लागलाय. धक्का लागत असताना फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये बाबू लाड मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सलगचे 3 जर चौकार किंवा षटकार जर आले तर नक्कीच मंदार यादव आणि त्याच दरम्यान संपूर्ण आयोजन कमिटी आणि रोशन तोसकर यांच्या वतीने देखील तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. भरपूर असे कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतात. बाबू लाड मैदानाच्या आतमध्ये जुना जाणते बरेचसे सामने त्यांनी एका बाजूने नक्कीच आपल्या संघाला जिंकवलेत. परंतु आज मात्र क्या बात आहे. आल्या पावली यावेळी फुटवर्कचा इस्तेमाल केलाय. क्या बात आहे. पहिल्याच बॉलवरती जैसे मोबाईल में नेटवर्क जरुरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क जरुरी है. पावलांचा वापर करून आलेला हा पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. षटकार सिक्सर. जर आले रोख रक्कम 10,000 रुपये. क्या बात आहे. संधी आहे. संधीचं सोनं करेल का बाबू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुढे खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. फिल्डर धावतोय थोडंसं लेझी क्रिकेट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भाग मिल का भाग ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धावा कंप्लीट होतात. 3 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 46 या धावसंख्येवरती. 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आहेत. भरपूर ऊन देखील आहे त्यामुळे जर थोडंसं त्रास होतो फिल्डरला देखील. आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला पाणी भरपूर प्या विनंती असेल. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे. 46 धावा धावफलकावरती आहे. नेक्स्ट बॉल सेकंडला प्रतीक. क्या बात आहे. कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता. धोक्याची घंटा आणि याच धक्का लागत असताना प्रतीकला परतावा लागेल. धक्का क्रमांक 5वा लागत असताना 6वा लागत असताना टीम सत्संग शिरगाव बी संघाला फलंदाज बाद. विशाल चिकन या नावाने सातत्याने प्रसिद्ध आहे. यावेळी सोबत कव्हर फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बराच काळ बॉल हवेमध्ये नो मासांनी चेंडू आदळत नाहीये आणि फिल्डर तिथे तैनात आहे. धक्का लागत असताना अजून एक महत्वाची विकेट बाबू लाडला परतावा लागेल. पहिलं सत्र देखील कंप्लीट झाले. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 46-47 धावांची आवश्यकता आहे. टीम बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ कारण या संघाला. चला नेक्स्ट मॅच आपण करताना पाहणार आहोत. विनिंग टीम या मॅच मधील आणि त्यासमोर फाईट करत असताना मागच्या मॅचचा आपण पाहतो विनर टीम अर्थातच प्रियांश 11 कुळगावा संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना मला मिळणार आहे. आपण सज्ज व्हायची विनंती असेल. तरुण डे अँड टीम.
हॅलो चेक. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला फिल्डिंग करा, फिल्डिंग सेट करा, विनंती असेल, वेळ घेऊ नका. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागर आणि संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला सागर आणि नॉन स्ट्राईक एंडला संकेत, SS ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ कारंजा संघ खेळतोय. तब्बल जर विचार केला 47 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये येणारे आपण पाहतो. 30 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अमित आलेत. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले सही षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. यसला मॅच ऑन बघा, टायमर ऑन आहे हे देखील नोंद घ्या. जसं पहिला बॉल पडेल टायमर ऑन होईल. सत्संग शिरगाव बी संघ हे देखील नोंद घ्या. बॉलिंग ट्रॅकवरती अमितला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जय भोलेनाथ कारण हा संघ खेळतोय. स्ट्राईक एंडला बॅटर सागर आणि नॉन स्ट्राईक एंडला संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यस बॉलर तयार होतोय. षटक क्रमांक पहिला. देव दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. यस 1 वाजून बघा 39 मिनिटाचा अवधी झाला. टायमर ऑन. यस मॅच ऑन. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झाला. उत्तरार्धाचा पहिला बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फिल्डर आलेत, परंतु थोडंसं फंबल झालेत. हेमंत तिथे होते आणि हेमंतचा जर विचार केला तर शिरगाव संघातील एक चांगला फिल्डर म्हणून ज्याची ओळख आहे हेमंत यादव तिथे होते आणि थोडीशी मिसफील्ड झाली. दोन्ही असरामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सागर आणि संकेत ही जोडी या दोन्ही हार्ड हिटिंग बॅटन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कारण की सातत्याने जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जरूर होत असतं आणि आज देखील ती बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण की समोर देखील आपण पाहतोय संघ मोठा आहे. सत्संग शिरगाव बी हा संघ आपल्या होम ग्राउंडवरती खेळत असताना जरूर पाहायला मिळतोय. मग विनंती असेल 38 सर्कलच्या बाहेरून रनअप घेऊ नका. प्रत्येक फिल्डरला विनंती आहे. पॉवर प्लेचा कारण की षटक आहे. एस बॉलर तयार. अमित बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय एक धाव जरूर आली आहे. सुंदर टप्पा फार चांगला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये टप्पा फार सुरेख ज्या प्रकारे ज्या गोलंदाजी करत असताना आपण जेव्हा पाहिलं तर टप्पा लाईन आणि ज्याच्याकडे व्हेरिएशन आहेत तो कधी गोलंदाज अपयश ठरत नाही आहे. आणि आज देखील यशाची मार्गी यावेळेस यशाची पायरी चढत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमितला पाहतोय. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळतो. ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट मोर द विकेट. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला हवेमध्ये बॉल बराच वेळ हवेमध्ये आणि फिल्डर जज करतोय. चुकी घडणार नाहीये. क्षेत्ररक्षक होते तिथे प्रतीक. चुकी घडत नाहीये आणि धक्का क्रमांक पहिला लागत असताना जय भोलेनाथ कारण संघाला फलंदाज होतोय बाद. याच दरम्यान आपण पाहतो
सन्मान्य अक्काजी तोसकर यांचं देखील आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. समीर शेठ डार्वे आपल्याला बोलवत आहेत या स्पर्धेचे दमदार असं आयोजक. या आपण अक्काजी तोसकर आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा बॉल तयार. ओव्हर टू मॅच. स्ट्राईक इन ला बॅटर. हाफ ट्रॅकर बार स्लोवर गतीचा बॉल पाहायला मिळतोय. लाजवाब टप्पा पाहायला मिळतोय. सुंदर आणि यावेळी जर पाहिलं तर एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. शांत संयमीचा खेळ मैदानावरती चालू आहे. 1-1 2-2 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकाचा जर विचार केला 2 या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. 2 ऑन बोर्ड. आज क्रीडा नगरी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दैदित्यमान 16 आपल्याला पाहायला जरूर मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. SSD ग्रुप चषक 20-25 चे तरा पाहायला मिळतोय आणि सत्संग क्रीडा मंडळ माझं शिरगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा पाहायला मिळते. होम ग्राउंडवरती ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय. लाऊड अपील यावेळेस पिचिंग आउटसाईड देखील अंपायर सांगत असताना पूर्णपणे एस्टनचा वेग घ्यायचा होता. यश मोरे तिथे होते. थोडंसं यावेळेस जरूर फंबल होता ना, कारण की यश मोरेचा जर विचार केला तर एक चांगले खेळाडू आहेत, परंतु आज थोडीशी कामगिरी चुकीची करत असताना सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतात. सत्संग ए मध्ये सातत्याने समावेश त्यांचा असतो, परंतु आज सत्संग बी मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतात, कारण की आपला घरचा संघ आणि स्पर्धा देखील घरची पाहायला मिळते. कारण की चेतन मोरे यांचा संघ भावाचा एका नावासाठी आपण पाहतोय ते तिथे उपस्थित झालेत. कारण की त्या संघामध्ये जर वजन पाडायचं असेल तर तो खेळाडू खेळणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये त्या टीममध्ये. चार धावा फलकावरती 4 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झाले आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील प्राप्त केली आहे अमितने. कौतुक करावं तितकं कमी आहे. फक्त 4च धावा खर्च केल्यात. बघा टायमर ऑन आहे. अगदी करेक्ट 5 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतलेला आहे एक ओव्हरसाठी. बघा शेवटचे 15 मिनिटं तुमच्यासाठी आहेत 3 षटक टाकण्यासाठी. बघा आपला संघ असेल तरी हरकत नाहीये. पेनल्टी प्रत्येक टीमला ही असेल याची नोंद घ्या. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. कठोर अशी स्पर्धाचे नियम आणि अटी तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. 4 दिवस ही कालावधी तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय बाबू आलेत. बाबू लाड बॉलिंग ट्रॅकवरती. बाबू पाटील मैदानाच्या आतमध्ये. बाबू लाड सातत्याने नाव येतं, कारण की एक मोठा खेळाडू आहे. स्टार कास्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जरूर पाहायला मिळतो आणि तोच खेळाडू मैदानाच्या सातत्याने समोर होतोय, परंतु आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती बाबू पाटीलला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आपण ही स्पर्धा पाहतो आणि इन ॲक्शनमध्ये त्यांचा संघ खेळत असताना पाहायला मिळतो. होम ग्राउंडवरती बॅटिंग करत असताना एक वेगळं प्रेशर असतं, कारण की आपल्या घरच्या संघांवरती आपल्या घरच्या ग्राउंडवरती क्रीडा नगरीवरती खेळताना थोडंसं वेगळं प्रेशर आहे. बॉल तयार. पहिला बॉल. यावेळेस टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न लाईन करा पाहायला मिळते आणि पंच सांगत सर या सिटीस्फाईड बॉल. वाईट सिग्नल अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलोय 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर यावेळेस दुसरं प्रगतीपथावरती. ओव्हर नंबर 2 बॉल तयार. राईट अमोर द विकेट. नेक्स्ट बॉल. हाफ टाकर बॉल. पुल करण्याचा प्रयत्न. फटका इथे थोडंसं फसलाय. चेतन मोरे तिथे आहेत आणि थोडंसं फंबल सुरू झालेत. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 6 या धावसंख्येवरती. धावांचा जर विचार केला तब्बल 47 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करत असताना टीम कारण संघाला, परंतु त्या धावांपर्यंत जर पोहोचायचं असेल ना तर इथे पूर्णपणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली करावी लागेल. चौकार आणि षटकारांनी डील करावी लागेल, कारण की आता मात्र धावफलक जम पोहोचलाय तब्बल फक्त 6 या धावसंख्येवरती. तर म्हणेन सिंगल डबलनी काही घडणार नाही. चौकार आणि षटकार इथे फार गरजेचे मैदानाच्या आतमध्ये. पुरुष एकदा बॉल तयार. राईट आर्म होतं विकेट. ऑफ ट्रॅकर बॉल होता. पूल केल्या. ऑन साईडला फिल्डर आहेत. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. लाजवाब फिल्डिंग. एक धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयास चालू मैदानाच्या आतमध्ये आणि बघता या 2 धावा जरूर कंप्लीट पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. आज खऱ्या अर्थानं जर विचार केला बॅटिंग करत असताना सत्संग शिरगाव बी संघाचा,
तर बाबू लाड आले होते आणि पहिल्याच बॉलचा षटकार आला. या स्पर्धेतील अजूनही कोणी षटकार मारला नाही आहे, परंतु बाबू लाड का ते नाव सातत्याने म्हटलं जातं ते त्या षटकारांनी दाखवून दिलंय. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय, वन बाउन्स सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा चौकार 4. यावेळेस ऑफ ट्रॅकर बॉल होता, आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, या लाईन खराब पाहायला मिळते. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 13 धावा फलकावरती आहे. पुन्हा एकदा बॉल होती बाबू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल केला, आडवा बॅटने फटका सजवलाय, क्या बात आहे, लाजवाब. त्या फटक्याचा चटका लागत असताना सत्संग शिरगाव बी संघाला आलेला हा दमदार चौकार. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत. धावांचा जर विचार केला तर 17 धावा त्या फलकावरती आहेत. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ तुम्ही घेतात. चला सत्संग शिरगाव बी संघ भरपूर वेळ तुम्ही घेतात. आतापर्यंत तुम्ही 10 मिनिटांचा अवधी खर्च केलाय याची नोंद घ्या. बॉल तयार, नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन टोस फटका केलाय, ओव्हर द कव्हर्स, क्या बात है, लाजवाब फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग, इलाका तुम्हारा धमाका हमारा आलेला वन बाउन्स सीमा पार चौकार. क्या बात आहे, चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकातून पोहोचले तब्बल 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 जवा धावफलकावरती स्वरूपाला भेटतात. पुन्हा एकदा बॉल तयार, शेवटचा बॉल आहे. सुंदर, फक्त यावेळेस दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय इथे मात्र सुरू घेतला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही प्रॉपरली आणि डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. 21 जवा धावफलकावरती. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, टाइमर ऑन आहे. चला यस स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो अमित निकम आलात. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला. सर स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. यस यश मोरे आज बरीचशी कसरत करतात मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, राईट नंबर विकेट. पहिला बॉल यावेळेस फुटबॉलचा इस्तेमाल करायचा होता आणि तडमान रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट होते, दुसरा धावाचा प्रयत्न इझिली 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे यश मोरे, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. भरपूर सराव त्या या मैदानावरती करत असतात आणि आज जर पाहिलं
तर थोडेसे ते इंजर्ड आहेत, त्यामुळे बॅटिंग त्यांना मिळाली नाही. आणि पहिलं सातत्याने जर पाहिलं तर ओपनिंग जोडीमध्ये येत असतात सातत्याने सत्संग शिरगाव ए या संघामधून, परंतु आज टीम बी मधून खेळायचं आहे, कारण की भावाचा संघ आहे आणि त्या भावकीसाठी आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. चेतन मोरे यांचा संघ इन ॲक्शनमध्ये, आणि त्यांच्या बोलाव्यासाठी आज खऱ्या अर्थानं यश मोरे त्या संघामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा यश मोरे, ओ नो, यावेळेस चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये थोडंसं फंबल झाले आणि त्याला यश मोरेला बीट करून या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 25 या धावसंख्येवरती. आज जिथे जिथे यश मोरे तिथे तिथे बॉल जातोय. आज पूर्णपणे बॉलने देखील ठरवले, आज पूर्णपणे वजन कमी करायचंच आहे. यावेळेस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. एकच धावावरती समाधान मानावं लागतो. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 या धावसंख्येवरती, 26 ऑन बोर्ड. अजूनही जर विचार केला तर तब्बल जर विचार केला तर 47 धावांची आवश्यकता आणि उर्वरित इक्वेशन पाहिजे पाहायला मिळतोय. येणारे 16 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 21 रन्स विन फ्रॉम 16 बॉल हे समीकरण उर्वरित आपल्याला पाहायला मिळतोय. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा यश मोरेला आपण पाहतोय चेंज केला, शतक्षरमध्ये बदलाव. परत या नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट केले ऑन साइडला. क्या बात आहे, फटका लाजवाब आहे. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका, आणि त्या फटकाचा झटका लागत असताना टीम सत्संग शिरगाव बी संघाला आलेला हा धमाकेदार घुटना टेक और षटकार देख सिक्सर षटकार. चेंडू गेला. क्या बात आहे, लाजवाब डीजे मास्टर. डीजे मास्टर देखील प्रॉपर टायमिंग वरती संगीत जरूर पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 32 या धावसंख्येवरती, 32 ऑन बोर्ड. 32 धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. भरपूर ऊन देखील झालेलं आहे. दुपारचं सत्र आपण पाहतो, खेळताना सुरुवात झाली आहे. कडकडत असं ऊन आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि या क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय. शिरगावकरांचं हे क्रीडांगण आहे आणि सातत्याने जर पाहिलं तर मोठमोठी स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये होत असतात. याही वर्षी आपण पाहतोय सन्माननीय समीर शेठ दारवे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा, दमदार असं आयोजन करण्यात आलं. क्या बात आहे, लाजवाब टॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी बॅटचा स्विंग अर्ली फेस पाहायला मिळाला आणि बॅट अगदी पहिले पेरली, त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला आणि टॉट बॉलची सांगता होत असताना एक तेरी तो एक मेरी असं समीकरण आहे. 32 धावफलकावरती आणि अजूनही गरज आहे 15 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 14 बॉल 15 धावांची आवश्यकता. समीकरणमध्ये चेंज, येणारे 14 बॉल 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. तेरा बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आहे. बॉल तयार. यावेळेस फुलटॉस बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, फिल्डर आहेत, संधी आहे. आणि क्या बात आहे, दुसऱ्या अटेम्प्टला महत्वाची विकेट. आता मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट, धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम बॅटिंग करत असताना कारण संघ फलंदाज बाद. पाणी आतमध्ये घेऊन जा, विनंती असेल लगेच. चला खेळाडू कक्षातून विनंती असेल, 2 बॉटल्स आपण आतमध्ये घेऊन जा. बघा भरपूर ऊन देखील आहे. चला 3 ओव्हर कंप्लीट झालेत. ड्रिंक स्टॉली देखील आतमध्ये आहे.
एक बनाम फाइट करते हुए अपने होम टीम अर्थात बैटिंग करते हुए मैदान के ऊपर टीम कारण और उसके बनाम फाइट करते हुए टीम शिरगांव। याच दरम्यान आपण पाहतो चिखलोली पाडा या संघाचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या संघाच्या माध्यमातून। राईट आर्म मोर विकेट, नेक्स्ट बॉल। यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय, क्या बात आहे, फटकाचा चटका लागलाय समोरच्या टीमला आणि पहिलाच बॉल वरती स्वागत करत असताना आलेला हा A1 क्वालिटीचा आउट ऑफ द पार्क सिक्स। अकरा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता म्हणून शेकदा यावेळी एस्टनचा वेग घेणारा बॉल होता, लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल। बॉलिंग ट्रॅकवरती संदीप हेरमला आपण पाहतो आणि यावेळी जर सामना जिंकायचा असेल तर समीकरणामध्ये बदलाव असं वाटलं होतं, कहाणीमध्ये ट्विस्ट असेल, मॅचमध्ये पलटवार होईल, परंतु बॅटिंग करत असताना तेजस जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही घडू शकतो, कारण की षटकार आला नेक्स्ट बॉलवरती, आधीच्या बॉलवरती आणि आता मात्र वाईट बॉल। पुन्हा शेकदा बॉल तयार, नेक्स्ट बॉल, क्या बात आहे, यॉर्करचा बॉल आहे, अशी गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम शिरगाव संघाला। एक धाव कंप्लीट होतो, दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात। काय बॅकअप आहे, चेतन मोरे तिथे टीमशी आपण पाहतोय संघ मालक पूर्णपणे जर पाहिलं तर आज त्यांच्या नावाने आज संघ इथे उतरला। 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय, धावा जाऊन पोहोचले 41, अजूनही फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता। क्या बात है, दांडी 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 गुल, धक्का क्रमांक तिसरा लागत असताना टीम कारण संघाला। क्या बात आहे, डीजे मास्टर देखील कौतुक करा तितकं कमी आहे। डीजे बॉबी हे वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाच्या मुवमेंटला आपण पाहतो, सिच्युएशनला सातत्याने तुम्हाला जरूर एक चांगलं संगीत सुमधुर असं ऐकायला नक्कीच मिळतं। यस, चिखलोली पाडा संघ देखील इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे, त्यांचं देखील विशेष आपण करणार आहोत स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। इन ॲक्शनमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल अनिकेत पटे आणि टीम। स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर प्रथमेश आपलं देखील स्वागत। ऑन साईडला आपण पाहतो टर्न केला, यावेळेस मिड विकेट त्याच्यामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो, एक धाव कंप्लीट होतो, दुसरा धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा जरूर कंप्लीट झालेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, एका बाजूला मॅच आता मात्र असं वाटते झुकली आहे, कारण की जर विचार केला धाव जाऊन पोहोचले तब्बल 43, फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा बॉल तयार, नेक्स्ट बॉल, क्या बात आहे, टप्पा सुरेख पाहायला मिळतो। अशीच गोलंदाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर येणारे 7 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये। समीकरण चेंज होईल का, पलटवार होईल का, येणारे 7 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता। इथून जर हा बॉल डॉट आला ना तर समीकरणमध्ये बदलाव, कहाणीमध्ये ट्विस्ट तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे। 7 बॉल 4 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये। बॉल तयार, नेक्स्ट बॉल, क्या बात आहे, लाजवाब लाजवाब गोलंदाजी, कमबॅक मी म्हणणं आता मात्र केलंय बॉलिंग करत असताना टीम शिरगाव संघाने। क्या बात आहे, येणारे 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये। शेख, क्या बात आहे, बॉलिंग ट्रॅक वरती
ठाण्या वाघ मैदानाच्या मध्ये बाबू लाडला आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने पाहिलं आतापर्यंत 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय एकदम मिळेल. नक्कीच जर विचार केला बाबू लाडचा तर बॅटिंग करत असताना आल्या षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि सातत्याने त्याचं नाव घेतलं जातं. कारण की या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं सकाळपासून एकही षटकार आला नव्हता आणि प्रथमच या स्पर्धेतील षटकार आला तो म्हणजे बाबू लाडच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये आणि या इनिंगमध्ये. की सातत्याने या कौतुक करत इतकं कमी आहे का त्याला लेजंड क्रिकेटर म्हटलं जातं. त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल डॉट या मॅचला पलटवार करू शकतो. परत यार नेक्स्ट बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला आणि यावेळीस विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस आलेला हा चौकार महेशच्या बॅटमधून. बाबू लाड, तदनंतर देवेंद्र मालुसरे, यश मोरे, तदनंतर विशाल, तदनंतर संदीप हेरम, प्रतीक असेल, तदनंतर आपण पाहतोय हेमंत. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. अमित. चला येस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॉलिंग करत असताना आपण पाहतो ज्यांनी 3 विकेट प्राप्त केलेत. अर्थातच संकेत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्या संकेत आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी जर ऑफिशियल अंपायर देखील थोडेसे दमलेत जरूर. प्रशांत सूर्यराव आणि त्याच दरम्यान कुणाल भोईर. श्रेयस आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि चला तरुण डे आपण कॅप्टन या टीमचे प्रियांश 11 कुळगाव कॅप्टन आपण यायचं आहे. टॉससाठी लगेच टॉस केला जाईल. हेच कारण टीम लगेच मॅच तुमची असेल याची नोंद घ्या. बघा सेकंड राऊंडचं ही मॅच 4 ओव्हरची असेल याची नोंद घ्यायची. बघा बदलापूर संलग्न वांगणी या असोसिएशनच्या माध्यमाने ही स्पर्धा आहे. सन्मान्य तुषारजी पवार आपण या आपले शुभाचे मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ आणि त्यानंतर टॉस लगेच केला जाईल. येस मुन्ना स्वामी तिथे आलेत. चला मुन्ना स्वामी आपण या